नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या गाजराचा सीझन सुरू झाला आहे. तेव्हा अशा प्रकारे साखर, दही, इनो, बटर आणि त्याशिवाय ओव्हन याचा अजिबात वापर न करता मऊ लुसलुशीत जाळीदार गाजराचा केक आज आपण बनवणार आहोत. हा केक तुम्ही मुलांना देऊ शकता. मुले गाजरी खात नाही, तेव्हा अशा प्रकारे केक बनवून केक स्वरूपात तुम्ही देऊ शकता. अत्यंत पौष्टिक हा केक आहे, कारण यामध्ये मैदा अजिबात मी वापरला नाही. मुले अगदी आवडीने खातील इतका झटपट जाळीदार हा केक तयार होतो. रेसिपी इथे मी साध्या सोप्या पद्धतीने शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करणे, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मऊ लुसलुशीत जाळीदार केक बनवण्यासाठी प्रथम आपण इथे मिक्सरच्या भांड्यात सुके जिन्नस फिरवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण 1 वाटी बारीक रवा घालूया. त्याबरोबरच अर्धी वाटी अनस्वीटन मिल्क पावडर घालूया. इथे अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. आता त्याबरोबर आपण 2 ते 3 हिरव्या वेलच्या घालूया आणि चिमूटभर चवीसाठी मीठ घालूया. त्यामुळे हा केक फारच चविष्ट असा लागतो, म्हणून मीठ अवश्य वापरा. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्स मोडमध्ये बारीक फिरवून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण पूर्णपणे तयार करून घ्यायचे आहे. ते आता आपण बाजूला ठेवूया. आता केकचे बॅटर बनवण्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे. लगेचच त्यामध्ये आपण पाऊण वाटी रोजच्या वापरातील वासविरहित तेल घ्यायचे आहे. शेंगदाणा तेल इथे अजिबात घ्यायचे नाही. लगेचच त्यामध्ये 1 वाटी उकळवून थंड करून घेतलेले रूम टेम्परेचर असलेले दूध घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी गूळ पावडर घालूया. इथे मी गूळ पावडर घेतली आहे. तुम्ही गुळाचा सिरपही घेऊ शकता. अशा प्रकारे तिन्ही जिन्नस आपण एकाच दिशेने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. गुळाची पावडर, तेल आणि दूध एक संग झाले पाहिजे इतपत आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. गूळ व्यवस्थितपणे वितळून घ्यायचा आहे आणि एकाच दिशेने अशा प्रकारे मिश्रण ढवळत राहायचे आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच त्यामध्ये जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते सर्वच्या सर्व या मिश्रणात घालूया आणि मिश्रण एकाच दिशेने व्यवस्थितपणे फेटून घेऊया, म्हणजेच मिक्स करून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट केकचे बॅटर तयार झाले आहे. अशा प्रकारे घट्टसरच बॅटर ठेवायचे आहे. यापेक्षा पातळ बॅटर अजिबात करायचे नाही. आता हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया, म्हणजे त्यातील रवा अगदी व्यवस्थित फुलेल. त्यासाठी इथे मी भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि अर्धा तास हे बॅटर व्यवस्थितपणे रेस्ट करून घेणार आहे, म्हणजे त्यातील रवा फुलेल. आता रवा रेस्ट होईस्तोवर, म्हणजेच बॅटर अगदी व्यवस्थितपणे रेस्ट होईस्तोवर लगेचच आपण ज्या भांड्यामध्ये केकचे बॅटर घालणार आहोत त्या केक टिनला अशा प्रकारे तेलाने व्यवस्थितपणे ब्रशने ग्रीस करून घेऊया. सर्व बाजूनी अगदी व्यवस्थितपणे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे पेपर लावलेल्या टिनला ग्रीस करून घेतल्यावर हे टिन आपण बाजूला ठेवूया आणि बॅटर रेस्ट झाले आहे की नाही ते पाहूया. साधारणतः अर्ध्या तासानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थितपणे फुलले आहे, म्हणजेच त्यातील रवा अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे. अशा प्रकारे घट्टसर बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम अगदी लाल बुंद गाजर इथे मी 1 वाटी किसून घेतले आहे, म्हणजे 1 वाटी रव्याला इथे मी 1 वाटी गाजर घालत आहे. आता गाजर बॅटरमध्ये घातल्यावर लगेचच बॅटर एकाच दिशेने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे, म्हणजेच गाजराचा कीस बॅटरमध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव झाला आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया
आणि राहिलेले ड्रायफ्रूट्स आपण बाजूला ठेवूया, ते नंतर वापरणार आहोत. त्याबरोबरच थोड्याशा टुटी फ्रुटी घालूया. मुलांना टुटी फ्रुटी फारच आवडतात म्हणून मी इथे वापरत आहे. आता सर्व जिन्नस पुन्हा अशा प्रकारे स्पॅच्युलाने एकाच दिशेने एकजीव करून घेऊया. पाहू शकता बॅटर व्यवस्थितपणे तयार झाले आहे. आता केक अगदी व्यवस्थित फुलावा आणि जाळीदार व्हावा यासाठी इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर, त्याबरोबरच पाव चमचा इथे मी बेकिंग सोडा वापरत आहे. दोन्ही जिन्नस बॅटरमध्ये घातल्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी 2 छोटे चमचे साधे दूध इथे घालायचे आहे. इथे रूम टेम्परेचर असलेलेच दूध वापरायचे आहे. आता हलक्या हाताने बॅटर अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता बॅटर व्यवस्थितपणे मी तयार करून घेतले आहे. अगदी फ्लफी असे बॅटर तयार झाले आहे. आता अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण तेलाने ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये ट्रान्सफर करूया आणि त्याबरोबरच अगदी त्यातील एअर बबल निघून जाण्यासाठी अशा प्रकारे टॅप करून घेतल्यावर वरून जे राहिलेले बदाम आणि पिस्त्याचे काप आहे तेही घालूया आणि राहिलेले टुटी फ्रुटी वरून घालूया आणि लगेचच हे केक टिन आपण कढईमध्ये ट्रान्सफर करूया. त्यासाठी आधीच मी प्रीहीट करून कढई घेतली आहे. लगेचच कढईवरील झाकण काढून घेतल्यावर केक टिन आपण त्यामध्ये ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवून साधारणतः आपण 50 ते 55 मिनटे गॅस बंद करून केक बेक करून घेणार आहोत. साधारणतः 55 मिनटानंतर पाहू शकता केक अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि रंगही सुरेख आला आहे. केक आतून व्यवस्थित बेक झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे टूथपिक घालायची आहे. अगदी टूथपिक क्लीन निघत आहे. आता गॅस बंद करूया आणि हा केक टिन आपण लगेचच कढईमधून बाहेर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर केकचे मॉइश्चर पूर्णपणे टिकून राहावे यासाठी केकला अशा प्रकारे सुती कापडाने झाकून घ्यायचे आहे आणि केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच त्याचे आपण पीस करून घेणार आहोत. पाहू शकता केक अगदी पूर्णपणे मी थंड करून घेतला आहे. लगेचच तो डिमोल्ड करून घेऊया. त्यासाठी प्रथम आपण सुरीने केकच्या कडा मोकळ्या करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे त्यावर प्लेट लावल्यावर केक अगदी व्यवस्थितपणे डिमोल्ड मी करून घेतला आहे. आता त्यावरील आपण जो बटर पेपर लावला होता तो अशा प्रकारे अलगदपणे काढून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार असा गाजराचा केक तयार झाला आहे. अशा प्रकारे केक डिमोल्ड करून घेतल्यावर आता आपण त्याचे पीस तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये पीस तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे. पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार केक तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला अगदी बघता क्षणी खावासा वाटणारा मऊ लुसलुशीत जाळीदार असा गाजराचा केक. मुले गाजर खात नाही त्यांना अशा प्रकारे गाजराचा केक बनवून देऊ शकता. अगदी आवडीने खातील. शिवाय यामध्ये मी साखर अजिबात वापरली नाही आहे म्हणजे हा केक किती पौष्टिक आहे त्याचे तुम्ही अनुमान लावू शकता. अगदी परफेक्ट जाळीदार असा केक तयार झाला आहे. अशा प्रकारे आता गाजराच्या सीझनमध्ये केक बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.